मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। आता मे महिना संपला आणि जून महिना चालू झाला आणि जून महिना चालू झाल्यापासून देखील या ठिकाणी बरेच दिवस उलटून गेले आणि अद्याप देखील या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। आता नेमका मे महिन्याचा 23वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी बहिणींकडून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि त्यातच अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता मे महिन्याचा 23वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता नेमका मे महिन्याचा 23वा हप्ता आणि त्याचबरोबर सध्या जून महिना चालू असल्यामुळे या जून महिन्याचा 24वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुम्ही देखील मे महिन्याच्या हप्त्याची तसेच जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती लवकरात लवकर मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल, पैशांची अत्यंत गरज असेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, आता मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे किती, तर 1500 रुपये, तसेच जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये, तर या दोन हप्त्यांचे किती, एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट समोर आली की या चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। सर्व काय माहिती समजणार आहे, पैसे किती जमा होणार, कधी जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती तुमच्या लक्षामध्ये येणार आहे। फक्त 3 ते 4 मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बघा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता पैसे किती जमा होणार, कधी जमा होणार सर्व काही समजणार आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता स्क्रीनवरती बघू शकता। आता मुख्य विषयाकडे आपण या ठिकाणी वळूयात। बघा, अनेक लाडक्या त्यांच्या मनामध्ये आता सध्या हाच प्रश्न आहे की 23वा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणाला मिळणार आणि किती हजार रुपये आता खात्यावरती जमा होणार। तर लाडक्या बहिणींनो, जर आपण मागचा रेकॉर्ड पाहिला तर जवळजवळ साधारणतः 81 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना मागचे 21वे आणि 22वे हप्ते मिळाले नाहीत। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, सर्व काय माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त काय करायचं आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, जर आपण मागचा रेकॉर्ड बघितला, आता या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। बघा, आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता जवळपास 81 लाख महिलांच्या खात्यावरती जमा झाला नाही। आता गणिताचा हिशोब समजून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे।
जर तुमचा 21वा हप्ता या ठिकाणी म्हणजेच की 21वा आणि 22वा हप्ता हे 2 हप्ते जर या ठिकाणी रखडले असतील म्हणजेच की 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर बघा तुम्ही पात्र असताना सुद्धा जर तुमच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर रखडलेले हप्ते आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर काही महिलांच्या खात्यावरती एकदम आता 4,500 रुपये तर काही बहिणींच्या खात्यावरती तब्बल 6,000 रुपये देखील आता या ठिकाणी जमा होऊ शकतात। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होऊ शकतात आणि कसे जमा होऊ शकतात हे एकदम थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा आता कोणता हप्ता जमा होणार आहे तर मे महिन्याचा 23वा हप्ता जमा होणार आहे। आता ज्या महिलांच्या खात्यावरती 21वा आणि 22वा हप्ता जमा झाला नव्हता म्हणजेच की पात्र असताना सुद्धा ज्या महिलांच्या खात्यावरती 21वा आणि 22वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा महिलांच्या खात्यावरती आता 21वा हप्ता जमा होणार, 22वा हप्ता जमा होणार आणि आताचा 23वा हप्ता जमा होणार। म्हणजेच की या 3 हप्त्यांचे किती तर 4,500 रुपये जमा होणार। आणि तसेच जून महिन्याचा देखील हप्ता जर सरकारने या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्यासोबतच दिला तर मग बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये देखील या ठिकाणी जमा होऊ शकतात। आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती तब्बल 6,000 रुपयापर्यंत रक्कम जमा होऊ शकते हे तर तुम्हाला समजलं असेल। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा आता कोणता हप्ता जमा होणार तर मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होणार। म्हणजेच की आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार। परंतु पात्र असताना सुद्धा ज्या देखील महिलांच्या खात्यावरती मागील मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा महिलांच्या खात्यावरती 21वा हप्ता, 22वा हप्ता, 23वा हप्ता आणि 24वा हप्ता अशा पद्धतीने 4 हप्त्यांचे 6,000 रुपये देखील या ठिकाणी जमा होऊ शकतात। आणि ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्याच अशा बहिणी आहेत ज्यांच्या खात्यावरती एकूण 6,000 रुपये देखील या ठिकाणी जमा होऊ शकतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे। परंतु इथे एक धोक्याची घंटा देखील आहे। सुरुवातीला या योजनेमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या परंतु हळूहळू ही संख्या कमी होत चालली आहे। तुम्हाला वाटत असेल की मला आधीचे हप्ते मिळालेत म्हणजे पुढचा हप्ता गॅरंटीने मिळणार परंतु तसं नाही। बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। आता बऱ्याच महिलांना असं वाटेल की माझ्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले म्हटल्यावरती आता पुढचे सर्व हप्ते माझ्या खात्यावरती जमा होत राहतील परंतु तसं नाही। बघा सरकारने नियमामध्ये बदल केले आहेत आणि ज्यामुळे बऱ्याच महिलांचा हप्ता हा बंद देखील केला जात आहे। म्हणजेच की बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केल्या जात आहेत। आता सरकार महिलांना अपात्र का करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या महिलांचा हप्ता बंद होत आहे हे देखील आपण पुढे समजून घेणारच आहोत। आता काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट संकेत दिले होते की ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र झाले आहेत किंवा ज्यांची EKYC अपूर्ण आहे तर त्यांच्यासाठी सरकार पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे आणि आता त्या मागणीला यश आले आहे। बघा ज्या देखील महिलांचा हप्ता बंद झाला असेल तर अशा देखील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो। बघा ज्या महिलांचे अर्ज हे या ठिकाणी पात्र आहेत आणि ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे तर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आणि ज्या महिलांनी EKYC केली नव्हती ज्या महिलांचे अर्ज हे अपात्र होते तर अशा महिलांसाठी सरकार या ठिकाणी पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार करत असल्याचं सध्या सांगण्यामध्ये आलं आहे। पालकमंत्र्यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार अपात्र प्रस्तावांची फेरतपासणी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की ज्या देखील महिला अपात्र झाल्या होत्या ज्या देखील महिलांनी EKYC केली नव्हती तर अशा महिलांसाठी एक विशेष समितीची स्थापना करण्यामध्ये आली आहे असं देखील सांगण्यात आलं आहे। आता या समितीचं काम नेमकं काय असेल
तर ज्या ताईंचे अर्ज तांत्रिक कारणामुळे किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अपात्र झाले आहेत, तर त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी या ठिकाणी समितीच्या माध्यमातून केली जाईल. त्यानंतर ज्या पात्र महिला आहेत पण तरीही त्यांना न्याय मिळाला नाही, तर त्यांच्यापर्यंत हप्ते या ठिकाणी पोहोचवले जातील. म्हणजेच की काही तांत्रिक कारणामुळे ज्या देखील महिलांचे हप्ते बंद झाले असतील परंतु महिला योजनेसाठी पात्र असतील, तर अशा महिलांच्या खात्यावरती मग मागील सर्व हप्ते या ठिकाणी जमा केले जातील. अशा पद्धतीचे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजेच की जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी सरकारकडे देखील विनंती करूयात. बघा, आता समितीने म्हणजेच की जी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी ज्या महिला अपात्र झाल्या आहेत अशा महिलांसाठी जी समिती स्थापन करण्यामध्ये आली आहे, तर या समितीने गरीब कुटुंबाचा विचार करावा. अनेक त्यांच्या घरात 4 चाकी गाडीची अट आडवी येत आहे, पण बऱ्याचदा ती 4 चाकी गाडी म्हणजे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी घेतलेला एखादा छोटा हत्ती, टेम्पो किंवा जीप असू शकते. हातावर पोट असणाऱ्या अशा गरीब कुटुंबांना या अटीमुळे योजनेबाहेर काढू नका, अशी मागणी आपल्या या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे करत आहोत. जर तुम्हालाही वाटत असेल की ही 4 चाकीची अट रद्द झाली पाहिजे, तर व्हिडिओला आत्ताच या ठिकाणी लाईक करून घ्या. बघा, आता सरकारने अटी शर्ती लागू केल्या आहेत, सरकारने बरेच काही नियम लागू केले आहेत, परंतु काही असे नियम आहेत की ज्यामुळे गरीब महिला देखील या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. सरकारने या ठिकाणी बहिणींकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकारने लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष न करता लाडक्या बहिणींच्या समस्याचं सरकारनं निवारण करणं देखील या ठिकाणी आवश्यक आहे. आता आपण त्या मुद्द्यावरती बोलूया जो थेट मीडिया रिपोर्टमधून समोर आला आहे. बघा, ABP माझा आणि इतर मोठ्या वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचे हप्ते रखडण्यामागे नक्की काय कारण होतं ते या ठिकाणी समोर आलं आहे. अनेकांना वाटले की त्यांचे बँकेचे खाते बंद आहे किंवा आधार लिंक नाही, पण लाडक्या बहिणींनो, चूक तुमच्याकडून नाही तर प्रशासकीय पातळीवरती झाली होती. या योजनेसाठी 3 वेगवेगळ्या विभागाअंतर्गत जार काढले जातात आणि निधी दिला जातो. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आणि पैसे कधी जमा होणार, कोणता हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे समजणारच आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी 3 वेगवेगळ्या विभागाअंतर्गत जार काढले जातात आणि निधी दिला जातो. यामध्ये ओपन कॅटेगरी असेल, त्यानंतर सामाजिक न्याय विभाग असेल आणि त्यानंतर तिसरा आदिवासी विकास विभाग. तर या 3 विभागामध्ये म्हणजेच की या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी म्हणजेच की पैसे दिले जात असतात असं म्हटलं तरी हरकत नाही. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 3 वेगवेगळ्या विभागाअंतर्गत जार काढले जातात आणि निधी दिला जातो. यामध्ये पहिला विभाग आहे ओपन कॅटेगरी म्हणजेच की खुला प्रवर्ग, त्यानंतर दुसरा सामाजिक न्याय विभाग आणि तिसरा आदिवासी विकास विभाग. तर बघा, रिपोर्टनुसार सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून या योजनेसाठी लागणारा आवश्यक निधी वेळेवरती उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे ज्या महिला या प्रवर्गामध्ये येतात त्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास उशीर झाला किंवा त्यांचे हप्ते रखडले. पण आता निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगवान सुरू असल्यामुळे हे थकीत हप्ते आणि येणारा नवीन 23वा हप्ता एकत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे हे मी पुन्हा तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता सध्या काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, तर सध्या निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही वेगवान सुरू असल्यामुळे थकीत हप्ते आणि येणारा 23वा हप्ता एकत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता ज्या देखील महिलांच्या खात्यावरती काही तांत्रिक कारणामुळे मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा महिलांच्या खात्यावरती रखडलेले 2 हप्ते आणि आताचा मे महिन्याचा 23वा हप्ता एकत्र जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता हप्ता जमा होणार, तर काही या ठिकाणी गोष्टींची पूर्तता असणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे काही खात्री करून घेणं म्हणजेच की काही गोष्टींची खात्री करणं देखील या ठिकाणी आवश्यक आहे. आता तुमचं बँकेचं खातं चालू आहे का नाही हे तुम्ही तपासून घ्या. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही हे देखील तुम्ही तपासून घ्या. तुमची EKYC पूर्ण आहे का नाही हे देखील तुम्ही तपासून घ्या.
जर या सर्व बाबींची पूर्तता असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, ज्या महिलांनी KYC केली असेल, ज्या महिलांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल, तर अशा पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आणि ज्या महिलांनी KYC केली नसेल, ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील, तर अशा महिलांचा हप्ता सरकारने बंद केला आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार सरकार पुन्हा एकदा KYC करण्यासाठी संधी देण्याचा विचार करत आहे. परंतु अद्याप देखील KYC करण्याबद्दल म्हणजेच की KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता सद्यस्थितीचा जर विचार केला तर ज्या महिलांची KYC पूर्ण असेल, ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत असतील, ज्या महिलांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल, तर अशाच पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आणि काही तांत्रिक कारणामुळे पात्र असताना सुद्धा ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तर अशा महिलांच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचे हप्ते हे एकत्र जमा केले जातील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच बघा, आता सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अफवा बघायला मिळत असतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. सरकार स्वतःहून पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे पाठवण्यासाठी काम करत आहे. आता सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या असतात. तसेच सोशल मीडिया म्हटल्यावरती मग या ठिकाणी बरेच काही फ्रॉड देखील आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. तसेच कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. कारण की आता या ठिकाणी म्हणजेच की ऑनलाईनचा जर विचार केला तर बऱ्याच साऱ्या या ठिकाणी फ्रॉड लिंक असतात आणि फ्रॉड लिंकवरती क्लिक केल्यानंतर मग फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या लिंकवरती क्लिक करू नका. तसेच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. जर तुमच्या अर्जावरती अपात्र किंवा प्रलंबित असे जर दिसत असेल, म्हणजेच की तुम्ही जर तुमच्या अर्जाची स्थिती तपासली आणि त्या ठिकाणी अर्जावरती अपात्र किंवा प्रलंबित असे दिसत असेल तर काळजी करू नका. कारण की आता नवीन समितीच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची पुन्हा छाननी होणार आहे. म्हणजेच की ज्या देखील महिलांचा हप्ता बंद झाला असेल तर अशा महिलांसाठी ही दिलासा देणारी बातमी ठरू शकते. या ठिकाणी आता नवीन समिती स्थापन करण्यामध्ये आली असून आता पुन्हा एकदा या ठिकाणी अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे बऱ्याच महिला पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होऊ शकतात, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, सरकारचा हा नवीन निर्णय आणि समितीची स्थापना यामुळे तुम्हाला नक्कीच दिलासा मिळाला असेल. थकीत हप्त्यांसह नवीन हप्ता या ठिकाणी लवकरच खात्यावरती जमा झाला पाहिजे, याकरिता आपण सरकारकडे मागणी करूयात आणि लवकरच या ठिकाणी हप्ता जमा होण्याची देखील शक्यता आहे. थकीत हप्ते म्हणजेच की रखडलेले ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते आणि सध्याचा मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा, अशी मागणी आपण या ठिकाणी सरकारकडे करूयात. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा. तसेच इतर महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. बघा, सध्या जी माहिती समोर आली आहे ती पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. एक सरकारने समिती स्थापन केली आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा महिलांची अर्जांची या ठिकाणी तपासणी केली जाईल आणि त्यामध्ये बऱ्याच महिला पुन्हा पात्र होण्याची शक्यता आहे. तसेच KYC करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा सरकार विचार करत आहे. जर सरकारने पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर ज्या महिला KYC करू शकल्या नव्हत्या तर अशा महिलांना नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळेल. आणि सध्या जून महिना चालू आहे, मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता देखील लवकर जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.